मोबाईलच्या अतिवापरामुळे बदलत चाललेलं तरुणांचं जग आणि त्याचे धोकादायक परिणाम आज समोर येत आहेत. विदर्भात एका वर्षात शेकडो मुली घर सोडून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. प्रेमप्रसंग, सोशल मीडियाची वाढती क्रेज आणि कौटुंबिक वादातून अल्पवयीन मुलामुलींच्या घरातून जाण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. विशेष म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलींचं घर सोडून पळून जाण्याचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढलं आहे. हे फक्त आकडे नाहीत, तर प्रत्येक पालकासाठी धोक्याची घंटा आहे. नेमकं काय चाललंय आपल्या समाजात? चला जाणून घेऊया यामागचं खरं कारण. नमस्कार, तुम्ही पाहताय फिलिंग्स मनातल्या. विदर्भात प्रेम प्रकरण आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे अल्पवयीन मुली घर सोडून पळून जाण्याचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षातच म्हणजेच 2025 मध्ये तब्बल 266 मुली घरातून बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये अनेक मुली प्रेम संबंधामुळे घर सोडत असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकमतच्या वृत्तानुसार बीड जिल्ह्यातून वर्ष 2025 मध्ये 387 अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये 266 मुली आणि 121 मुलांचा समावेश आहे. पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे बेपत्ता झालेल्यांपैकी 214 मुली आणि 90 मुलांना शोधून सुखरूप घरी आणण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुला-मुलींच्या सोशल मीडियावरून ओळखी होतात. त्यातून जवळीक वाढते आणि मग निर्णय घेताना चुकीचे पाऊल उचललं जातं. यामध्ये सर्वात मोठा मुद्दा आहे मोबाईलचा अतिरेकी वापर. मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्यामुळे मुलं-मुली वास्तवापासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतोय. यावर तज्ज्ञांचं म्हणणं आहे, आजचं युग डिजिटल आहे, पण मुलांना योग्य मार्गदर्शन करणे ही त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे. प्रेमाच्या नावाखाली किंवा सोशल मीडियाच्या प्रभावाखाली घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. क्षणिक आकर्षणामुळे आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं. पण मग अशा वेळी पालकांनी काय करायला हवं, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. आजच्या डिजिटल युगात मुलांना योग्य दिशा देणं ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. फक्त नियम लावून किंवा बंदी घालून प्रश्न सुटत नाहीत, तर समजून घेणं आणि संवाद ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे दररोज थोडा वेळ काढून मुलांशी मनमोकळेपणाने बोला. त्यांच्या भावना, समस्या आणि विचार समजून घ्या. त्यांना ऐकून घेणं हेच सर्वात मोठं समाधान असतं. मुलं कोणासोबत वेळ घालवतात, त्यांच्या मित्रांचा स्वभाव कसा आहे हे जाणून घ्या. यामुळे चुकीच्या संगतीपासून त्यांना वाचवता येऊ शकतं. याबरोबरच मुलांचा मोबाईल पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्याचा योग्य वापर शिकवा. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा आणि मुलं काय पाहतात यावर लक्ष ठेवा. मुलांसोबत विश्वासाचं नातं तयार करा. मुलांना असं वाटलं पाहिजे की काहीही झालं तरी ते पालकांशी मनमोकळेपणाने बोलू शकतात. भीतीपेक्षा विश्वास जास्त महत्त्वाचा असतो. मुलांना रागवण्याऐवजी समजावून सांगा. ओरडणं किंवा शिक्षा देणं यामुळे मुलं दुखावतात. त्याऐवजी शांतपणे त्यांना योग्य चुकीचं समजावून सांगणं अधिक प्रभावी ठरतं. डिजिटल आणि वास्तविक जीवनाचा समतोल शिकवा. मुलांना खेळ, वाचन, कुटुंबासोबत वेळ घालवणं याचं महत्त्व समजून सांगा. त्यामुळे त्यांच्या मोबाईलवरील अवलंबित्व कमी होईल. मंडळी, ही फक्त बातमी नाही, तर समाजासाठी एक मोठा इशारा आहे. प्रेम, सोशल मीडिया आणि मोबाईल या सगळ्यांचा योग्य वापर केला तर ते चांगलं, पण चुकीचा वापर आयुष्य बदलू शकतं. तुम्हाला काय वाटतं? या वाढत्या घटनांमागचं खरं कारण काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.